विचार करा, एकाच माणसाने अब्जावधी लोकांना जीवनदान दिलं आणि त्याच माणसाने लाखो लोकांना मृत्यूच्या दारात ढकललं. हे कसं शक्य आहे? ही विलक्षण आणि तितकीच विरोधाभासी कहाणी आहे शास्त्रज्ञ फ्रिट्झ हेबर यांची. आता बघा, साल आहे 1918. एका शास्त्रज्ञाला रसायनशास्त्रातलं नोबेल पारितोषिक मिळतंय. कशासाठी? तर संपूर्ण मानवजातीला उपासमारीतून वाचवण्यासाठी. म्हणजे तो तर हिरो असायला हवा, बरोबर? पण गंमत बघा, त्याचवेळी त्याचे स्वतःचे सहकारी शास्त्रज्ञ त्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकत आहेत. आणि एवढंच नाही, तर 2 नोबेल विजेते निषेध म्हणून स्वतःचे पुरस्कार परत करत आहेत. तर प्रश्न हाच आहे, एका महान शास्त्रज्ञाला, एका खऱ्याखुऱ्या हिरोला अशी खलनायकासारखी वागणूक का मिळाली? यामागचं कारण खरंच थक्क करणारं आहे आणि तेच आपण आजच्या या विवेचनात उलगडणार आहोत. तर मग ही गोष्ट समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं मागे जावं लागेल, 20व्या शतकाच्या सुरुवातीला. तेव्हा जग एका प्रचंड मोठ्या संकटाचा सामना करत होतं. एक असं संकट ज्यामुळे संपूर्ण मानवजात भुकेने मरण्याच्या उंबरठ्यावर येऊन पोचली होती. आणि हे संकट होतं नायट्रोजनची महाभयंकर टंचाई. आता नायट्रोजनसाठी लोक किती हताश झाले होते माहितीये? अहो, अमेरिकेने इथं चक्क एक कायदा बनवला होता, ग्वानो आयलँड्स ॲक्ट. म्हणजे काय? तर सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास, पक्ष्यांच्या विष्ठेने भरलेलं कुठलंही बेट दिसलं ना की त्यावर सरळ अमेरिकेचा झेंडा लावून टाका. कारण ही विष्ठा म्हणजे नायट्रोजनचा अक्षरशः खजिना होती. आणि मी जेव्हा खजिना म्हणतोय तेव्हा ते खरंच होतं. या पक्ष्यांच्या विष्ठेला म्हणजे ग्वानोला अक्षरशः सोन्याची किंमत होती. विचार करा, एका क्षणी तर त्याची किंमत प्रति पाऊंड $76 पर्यंत पोचली होती. का? कारण त्यातूनच शेतीसाठी अत्यावश्यक असलेलं खत बनत होतं. पण हा नायट्रोजन इतका महत्त्वाचा का आहे? बरं, हे अगदी सोपं आहे. आपल्या शरीराचाच विचार करा. आपल्या शरीरातलं प्रत्येक प्रोटीन, आपलं DNA, इतकंच काय, आपल्या रक्तात ऑक्सिजन पोचवणारं हिमोग्लोबिनसुद्धा नायट्रोजनशिवाय बनूच शकत नाही. थोडक्यात काय, तर नायट्रोजन नाही तर जीवन नाही. आणि जमिनीतून नेमका तोच नायट्रोजन संपत चालला होता. अगदी 1898 मध्येच सर विल्यम क्रूक्स यांनी एक प्रकारे धोक्याची घंटा वाजवली होती. ते म्हणाले होते, आपण अशा धोकादायक परिस्थितीत आहोत जिथे आपल्याकडे खायला अन्न उरणार नाही आणि यातून फक्त रसायनशास्त्रज्ञच आपल्याला बाहेर काढू शकतात. म्हणजे बघा, जगाला एका वैज्ञानिक चमत्काराची नितांत गरज होती. आणि तो चमत्कार तो करून दाखवला फ्रिट्झ हेबर यांनी. त्यांनी अक्षरशः हवेतून भाकरी बनवण्याचा मार्ग शोधून काढला. आत्ता गंमत बघा, आपल्या सभोवतालची जी हवा आहे ती तब्बल 78% नायट्रोजननी भरलेली आहे. मग अडचण काय होती? तर अडचण ही होती की हवेतले नायट्रोजनचे अणू एका इतक्या घट्ट बंधनात अडकलेले होते की तो बंध तोडणं जवळपास अशक्य होतं. हा निसर्गातला सगळ्यात मजबूत बंध मानला जातो. हा बंध तोडणं किती अवघड होतं हे इथून लक्षात येईल. इतर वायूंशी तुलना केली तर नायट्रोजनचा हा तिहेरी बंध तोडण्यासाठी प्रचंड ऊर्जा लागत होती. त्यामुळे वनस्पती किंवा प्राणी हवेतला हा नायट्रोजन थेट वापरूच शकत नव्हते. म्हणजे तो असून नसल्यासारखाच होता. पण हेबर यांनी हे अशक्य काम शक्य करून दाखवलं. त्यांनी काय केलं तर त्यांनी नायट्रोजन आणि हायड्रोजन वायू घेतले, त्यांना प्रचंड दाबाखाली ठेवलं, अतिउच्च तापमानावर नेलं आणि त्यात एक उत्प्रेरक टाकला. आणि बस, चमत्कार झाला. हवेतला तो निरुपयोगी नायट्रोजन आता अमोनियाच्या रूपात वापरता येणार होता. या शोधाने जगभरात अक्षरशः धुमाकूळ घातला. लोकांनी या प्रक्रियेला नावच दिलं हवेतून भाकरी बनवणे. कारण आता अमर्याद खत बनवणं शक्य झालं होतं. या एका शोधामुळे शेतीमध्ये अक्षरशः क्रांती झाली. विचार करा, या कृत्रिम खतामुळे शेतकरी त्याच जमिनीवर तब्बल चौपट जास्त अन्न पिकवू शकत होते. आणि याचा जागतिक लोकसंख्येवर झालेला परिणाम तर अकल्पनीय होता. आज पृथ्वीवर जेवढी लोकसंख्या आहे ना, त्यातले जवळजवळ अर्धे लोक या कृत्रिम खतांशिवाय जगूच शकले नसते. म्हणजे तब्बल 4 अब्ज लोक. आणि याचा संबंध थेट आपल्या प्रत्येकाशी आहे. हो, अगदी आत्ता या क्षणी आपल्या शरीरात जे नायट्रोजनचे अणू आहेत त्यातले अर्धे अणू फ्रिट्झ हेबर यांच्या प्रक्रियेतून आलेले आहेत. म्हणजे त्यांच्या त्या एका शोधाने अक्षरशः आपलं अस्तित्व घडवलं आहे. तर मग इतकं मोठं काम करूनही इतिहासाने हेबर यांना खलनायकाच्या भूमिकेत का उभं केलं? कारण त्यांच्या याच महान शोधाची एक दुसरी काळी बाजू होती. एक अशी बाजू जी पहिल्या महायुद्धाच्या काळात जगासमोर आली. ज्या प्रक्रियेमुळं हवेतून भाकरी बनवणं शक्य झालं, त्याच प्रक्रियेने हवेतून बॉम्बसुद्धा बनवले जाऊ शकत होते. म्हणजे बघा,
अमोनियम नायट्रेट जे एकीकडे जमिनीला सुपीक बनवत होतं तेच दुसरीकडे विनाशकारी स्फोटकांचं एक मुख्य घटक होतं. आणि स्वतः हेबर ते एक कट्टर जर्मन देशभक्त होते. त्यांच्या मते विज्ञानाचा उपयोग देशासाठी झालाच पाहिजे, मग ते युद्धात का असेना. त्यामुळे जेव्हा जर्मनीकडे स्फोटकांचा साठा संपत आला तेव्हा हेबर यांनीच खतांच्या कारखान्यांना स्फोटकांच्या कारखान्यात कसं बदलायचं याचा मार्ग दाखवला. पण ते इथेच थांबले नाहीत. त्यांनी आपली प्रयोगशाळा रासायनिक शस्त्र बनवण्यासाठीच वापरायला सुरुवात केली आणि त्यातूनच त्यांनी क्लोरीन वायू नावाचं एक भयंकर शस्त्र तयार केलं. हा वायू हवेपेक्षा जड होता, त्यामुळे तो थेट शत्रूच्या खंदकात जाऊन बसायचा आणि मग सैनिकांच्या फुफ्फुसात पाणी भरून ते जमिनीवरच गुदमरून मरायचे. 22 एप्रिल 1915 हा तो काळा दिवस. हेबर यांच्या स्वतःच्या देखरेखीखाली इतिहासातील पहिला मोठा रासायनिक हल्ला झाला. जर्मन सैन्याने तब्बल 168 टन 168 टन क्लोरीन वायू सोडला, ज्यात 5,000पेक्षा जास्त सैनिक मारले गेले. आणि या दिवसानंतर फ्रिट्झ हेबर यांना एक नवीन ओळख मिळाली, रासायनिक युद्धाचे जनक. आणि इथूनच हेबर यांच्या आयुष्याच्या शोकांतिकेला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. त्यांचं आयुष्य म्हणजे विज्ञान ही एक दुधारी तलवार कशी असू शकते याचे एक जळजळीत उदाहरण बनून राहिलं. त्यांच्या आयुष्यातला विरोधाभास बघा. नोबेल पुरस्कार जिंकूनही त्यांना वैज्ञानिक समाजाने वाळीत टाकलं. ज्या देशासाठी त्यांनी जीवघेणी रासायनिक शस्त्र बनवली त्याच देशाने 1933 मध्ये त्यांना जीव असल्यामुळे देशातून हद्दपार केलं. आणि अखेरीस 1934 साली एका हॉटेलच्या खोलीत त्यांचा एकटेपणात मृत्यू झाला. पण त्यांच्या कथेतील सर्वात मोठी आणि क्रूर शोकांतिका तर अजून बाकी होती. त्यांच्याच संस्थेत तयार झालेलं झायक्लोन बी नावाचे एक कीटकनाशक पुढे नाझींनी छळछावण्यांमध्ये लाखो ज्यूंना मारण्यासाठी वापरलं. आणि दुर्दैव म्हणजे त्यात हेबर यांच्या अनेक नातेवाईकांचाही समावेश होता. तर मग फ्रिट्झ हेबर यांची ही कथा फक्त एका व्यक्तीपुरती मर्यादित नाहीये. ती आपल्याला एक खूप मोठा, एक मूलभूत प्रश्न विचारते. प्रश्न हा नाही की हेबर नायक होते की खलनायक. खरा प्रश्न हा आहे की आपण मानवजात ज्ञानाच्या मागे धावताना नकळतपणे स्वतःच्याच विनाशाची तयारी तर करत नाहीये ना.